नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 2 जानेवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकी संदर्भात पत्रकारांना आज माहिती दिली। आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला। अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात, त्यातून ती कामे होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते। विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला एक युनिक आयडी असावा असा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आता या प्रकरणात महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडींना शरण आलाय। वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा त्याच्या तपासावर आता प्रभाव येऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक सातत्याने करतायत। हा तपास सुरू असेपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली। यावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला आले असता दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपवल्याचे, आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही असं त्यांनी वक्तव्य केले। बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण राज्यभरात चांगलं चर्चेत आहे। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केला जात आहे। मात्र 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला। वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणावरून विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केलाय। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो, त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका असा दावा त्यांनी केलाय। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले। राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केलाय। अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय। तर 12 तारखेला वाल्मिक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्यांच्या कार्यालयात भेट झाली। 15 तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड हा नागपूर येथे हजर होता असा देखील आरोप त्यांनी केला। भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात आले। चेस वर्ल्ड चॅम्पियन टी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकर यासह एकूण 4 जणांना यंदाचा खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। हॉलीपट्टू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऑलिम्पिक प्रवीण कुमार यासह खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येईल। नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना आता समोर येते। निफाड पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला असून नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। तर पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचं देखील या घटनेतून आता समोर येते। राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर साधारण 1.5 महिना उलटून गेला असला तरी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाच्या नावांची घोषणा अद्यापही व्हायची आहे। नागपूरमध्ये पालकमंत्री कोण होणार याबाबत राज्यभर उत्सुकता लागली असून याबाबत आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच केलाय। खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना नितीन गडकरी यांनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केलाय। नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव अप्रत्यक्षपणे जाहीर करून टाकल्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्यात। रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही हा प्रश्न सर्व चाहत्यांना आता भेडसावत आहे। सिडनी कसोटीपूर्वीच रोहित शर्मा प्लेइंग 11 मधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने आता प्रश्न उपस्थित होताना दिसतात। खुद्द मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळण्यावर संभ्रम व्यक्त केलाय।
सिडनी क्रिकेट ग्राउंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसतोय। त्यानंतर अजून काही सोशल मीडिया पोस्टवर आता या चर्चांना उधाण आलंय। बॉलिवूडमध्ये लोकप्रिय गाणी गाणारा प्रसिद्ध गायक अरमान मलिकने नुकतंच लग्न केलंय। गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत अरमानने आज लग्नगाठ बांधली आहे। अरमानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात। अरमानच्या लग्नाचे फोटो समोर येतात सर्वांनी त्याचं अभिनंदन देखील केलंय। अरमानची बायको ही प्रसिद्ध यूट्यूबर आणि ब्लॉगर आहे। अरमान मलिकच्या लग्नाचा शाही थाट त्याच्या चाहत्यांना पसंतीस पडलाय।